शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची घोषणा करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे। आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, तसंच शासकीय बंगले, कार्यालय किंवा वाहनांना अडथळा किंवा नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिलेत। नोटिसीनंतर तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत अशा नोटिसींना आम्ही घाबरत नाही, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलाय, काहीही झालं तरी 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच असा इशारा त्यांनी दिलाय। कर्जमाफी, नियमित कर्जदारांना वाढीव प्रोत्साहन अनुदान, वंचित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आणि कर्ज पुनर्गठन या प्रमुख मागण्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव करण्याचा इशाराही तुपकरांनी दिलाय। पोलिसांची नोटीस आणि तुपकरांची आक्रमक भूमिका यामुळे 27 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। अकोट शहरातील आस्की पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 11वीत शिकणाऱ्या 2 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा खटकाळी परिसरातील डोहात बुडून मृत्यू झालाय। ही घटना दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली। पोलीस सूत्रांनुसार शाळेतील काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पोपटखेड मार्गावरील श्री संत गजानन महाराज विहिरीजवळ गेले होते। त्यानंतर काही विद्यार्थी खटकाळी परिसरात गेले। रेस्ट हाऊसच्या मागील नदीपात्रातील खोल डोहाजवळ गेलेल्या गिरीधर दाभाडे अकोटचे आणि कृष्णा झांबरे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने दोन्ही विद्यार्थ्यांना डोहातून बाहेर काढलं। पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून मृतदेह रुग्णवाहिकेतून अकोट ग्रामीण रुग्णालयात आणलं। या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होते। कन्नड तालुक्यातील नागद गौताळा सायगव्हाण रस्त्याच्या दुरवस्थेबाबत न्यूज मराठी 24/7 ने मागील आठवड्यात वृत्त प्रकाशित केलं होतं आणि या बातमीची दखल घेत रस्त्यावरील खड्डे भरण्यासह डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली। रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। नागरिकांच्या मागणीनंतर प्रसिद्ध झालेल्या या बातमीचा इम्पॅक्ट आता दिसून येतोय। कन्नड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नागद सायगव्हाण रस्त्यावरील खड्डे भरण्याची तयारी करण्यात आली। तसंच कन्नड प्रशासनाकडून रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आले। रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। नागरिकांनी न्यूज मराठी 24/7 चे आभार व्यक्त केले। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील 5,086 कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आलाय। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना एकूण 10,115 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलंय। पुणे विभागातील 49,224 शेतकऱ्यांना 417 कोटी रुपयांचा लाभ मिळालाय। योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येते। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली या प्रक्रियेचं व्यवस्थापन केलं जाते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत। सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी घोडगे सोनवडे घाट रस्ता प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती शिवसेना नेते निलेश राणे यांनी दिली। या प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरण मंजुरी यापूर्वीच मिळाली होती। आता केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाच्या प्रशासकीय प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे।
प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्याचं सांगत निलेश राणे यांनी त्यांचे आभार मानले। हा ऐतिहासिक प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया तातडीनं पूर्ण केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। नमस्कार। आज आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देताना खरोखरच फार मनाला समाधान वाटतंय। ते म्हणजे घोडदोय सोनवडे घाट रस्ता हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी आता त्याला मान्यता दिलेली आहे, त्याला क्लिअरन्स दिलेला आहे। एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आपल्याला अगोदरच मिळालेली होती आणि आता एक फायनल परवानगी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जी यायची होती ती आपल्याला आता मिळालेली आहे। या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। मी खास करून खासदार राणेसाहेबांचं, पालकमंत्री नितेश राणेंचं आणि आरोग्यमंत्री श्री आबिटकरांचं मी मनापासून आभार मानतो। त्यांनी पण ह्या प्रकल्पाला चालना मिळावी ह्यासाठी खूप प्रयत्न केले। मनापासून या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हा एक ऐतिहासिक प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जी पावलं आता स्थानिक लेवलवर किंवा राज्य लेवलवर उचलायची ती लवकरात लवकर आटपून हा प्रकल्प